चालू आहे. शेतकऱ्याची एकदम मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे. या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी दखल घेतली पाहिजे. शेतकऱ्याला कांद्याला योग्य भाव दिला पाहिजे. या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतात पण कृषी मंत्र्याचं त्याकडे लक्ष नाही. या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं आहे की कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला न्याय द्यावा. बरोबर. तुम्ही काय सांगाल, आज या ठिकाणी आंदोलनाचं पवित्रा तुम्हाला घ्यावं लागत आहे, काय नेमकं? शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा सर काय सांगाल, आज या ठिकाणी आंदोलन तुम्ही करताय, आज कृषी मंत्रींच्या घराबाहेर थेट तुम्ही आलेला आहात, हातात कांदे आहेत तुमच्या, काय नेमकं? 3 महिन्यापूर्वी सुद्धा ह्या कृषी मंत्र्यांना जागा करण्यासाठी आलो होतो. कृषी मंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की पुढच्या पंधरवड्यामध्ये महाराष्ट्राचा दौरा करतो, ज्या ज्या भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवले जातील, शेतीला हमीभाव मिळाला जाईल. ते स्वतःला शेतकरी समजतात. अहो, आज कांद्याला 1 रुपया भाव सुद्धा मिळत नाहीये. महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे, 500 किलो कांदा घेऊन जाणारा शेतकरी 80 रुपये घेऊन परत येतोय आणि आमचे कृषी मंत्री बंगल्यात मस्त एसीत बसून मुंबईच्या चौपाटीवर फिरक्या मारताय. अहो, तुमचं काम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या बांधावर आहे. तुम्ही मुंबईच्या चौपाटीवर फिरण्यासाठी कृषी मंत्रीपद घेतलं नाही, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. तुमच्याकडनं जर काम होत नसेल, तुम्हाला जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील, तुम्ही त्याची नैतिक जबाबदारी सांभाळून त्यांनी राजीनामा देऊन शेतकऱ्याला या ठिकाणी त्रासातून मुक्त करावं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याला चांगला कृषी मंत्री द्यावा, जेणेकरून ज्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्याची जाण असेल, ज्याला शेतकऱ्याच्या भावना माहीत असतील. आज कांद्याला काय अवस्था आहे, सगळे कंटेनर थांबले तरी आयातीचं धोरण बंद नाही. कृषी मंत्री सभागृहात फक्त एक शब्द तरी त्यांनी शेतीवर बोललाय का त्यांनी दाखवून द्यावं. कांद्यावर एक प्रश्न मांडला का त्यांनी दाखवून द्यावं. म्हणून त्यांना सांगायला आलोय की आमचा शेतकरी त्या ठिकाणी हवालदिल झाला. आमच्या दुधाला भाव नाही. अरे, पाण्याला 30 रुपये भाव मिळतो. 5 स्टार हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी कृषी मंत्री जेवायला जातात त्या ठिकाणी 100 रुपये लिटर पाणी पितात आणि आमच्या दुधाला 20 रुपये भाव देतात. ही कुठली नैतिकता आहे? म्हणून